कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसं जाणार आहे? कुंभ राशीच्या साडेसातीचं हे वर्ष अंतिम वर्ष आहे. या साडेसातीच्या काळामध्ये कुंभ राशीवाल्यांना खूप काही शिकायला मिळालं, खूप काही गमावलं. 2026 मध्ये त्यांच्याकडे धन, संपत्ती, मान सन्मान सगळ्या गोष्टी राहणार. यावर्षी गाडी खरेदी करायची, विकत घ्यायचे चांगले योग आहेत. यावर्षी तुम्ही घर, प्रॉपर्टी पण विकत घेऊ शकता. जे तुमचे जुने कर्ज चालू होते ते संपणार. तुम्ही यावर्षी काहीतरी नवीन स्किल शिकणार. 2026 मध्ये संतान योग चांगले आहे, म्हणजे तुमच्या मुलांना काहीतरी रिकग्नायझेशन, अवॉर्ड मिळेल किंवा सर्टिफिकेट मिळेल. हे वर्ष तुमच्या आईच्या तब्येतीसाठी चांगलं राहणार आणि तुमच्या दोघांचं रिलेशनही चांगलं राहणार. तुम्हाला मायनर हेल्थ इश्यू येऊ शकतात. हे वर्ष तुमच्यासाठी लग्नासाठी चांगलं नाही आहे, तरी पण जर करत असाल तर विचारपूर्वक करा. तुमच्याविषयी काही चुकीच्या गोष्टी ऑफिसमध्ये पसरू शकतात. तुमचा ज्या व्यक्तीवर जास्त विश्वास आहे ते तुम्हाला धोका देतील. यावर्षी तुम्ही लेट गो करायला शिकणार. काही गोष्टी असतात त्या सोडून दिलेल्या चांगल्या असतात, असंच विचार राहणार तुमच्या. रिलेशनशिपसाठी पण हे वर्ष काही चांगलं नाही आहे. तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा आणि काही गैरसमज असेल तर ते बोलून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमच्या शनीची साडेसाती संपलेली नाही आहे आणि 7.5 वर्ष झाल्यानंतर पण 5 ते 6 महिने शनीचा हा प्रभाव राहतो. यावर्षी उपाय म्हणून तुम्ही पाणीचं नियोजन करा. जे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत किंवा ज्यांना गरज आहे गर्दीच्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्ही पाणी वाटप करू शकता. आता सध्या थंडी चालू आहे तर तुम्ही चहा वाटप केलं ते पण तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. महादेवाची पूजा करणं आणि शनिदेवाची पूजा करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.